सातारा जिल्ह्यात राजकीय परिवर्तनाची लाट कायम. भाजपाचे मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रचाराची चढती कमान. वाई मतदारसंघात राजकीय भूकंपाचे धक्के. नमस्कार, मी संजीव महामुनी, सातारा जिल्हा प्रतिनिधी आणि आपण पाहताय युवा मराठी न्यूज. वाईचे अनिल सावंत यांचा राष्ट्रवादीतून भाजपामध्ये झालेला पक्षप्रवेश होऊन नगराध्यक्ष होण्यात अनिल सावंत यशस्वी झाल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निष्ठावंत डॉक्टर नितीन सावंत यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून दिनांक 17 जानेवारी रोजी भारतीय जनता पार्टीच्या मुंबई पक्ष कार्यालयात मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. त्यापाठोपाठ जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असतानाच बौद्धन तालुका वाई येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पिसाळ कुटुंबियांनी दिनांक 19 जानेवारी रोजी बौद्धनच्या विराट सभेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, धैर्यशील कदम, सुनील काटकर, चिन्मय कुलकर्णी, वाईचे नगराध्यक्ष अनिल सावंत, सचिन भोसले, दीपक ननावरे, DM बावळेकर, रोहिदास पिसाळ, काशीनाथ शेलार, प्रसाद सुर्वे, दिलीप बाबर, अशोक आबा मांढरे, SY पवार, बापूसाहेब शिंदे, सरपंच वंदना कांबळे, भाजपाचे नगरसेवक, वाई खंडाळा महाबळेश्वरचे सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. त्यावेळी नामदार जयकुमार गोरे म्हणाले, तुम्ही जो उमेदवार द्याल त्याला पक्ष ताकद देईल. महायुतीत असताना मी कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. या निवडणुकीमध्ये लागेल ती सगळी कार्यकर्त्यांची फळी उभी करण्याचं आणि या निवडणुकीला निर्णायक स्वरूप देण्याचं काम कुणी केलं असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पिसाळ कुटुंबियाचा मोलाचा वाटा होता, हे या निमित्तानं मी आपल्याला सांगेन. आणि सुरुवात आहे. वाई नगरपालिका तो झाकी है, अभी पंचायत समिति जिल्हा परिषद बाकी है, त्यानंतर बोलू. पण आता ही सुरुवात आहे. या परिवर्तनाच्या सुरुवात आता झालेली आहे. त्यामुळे आपल्याला सातत्याने सांगत असतो, निवडणुकीचं भाषण करायला मी पुन्हा आपल्याकडे येईन तेव्हा बोलेन बाकी सगळं. आज काय बाकीचा हिशोब सांगणार नाही. आज फक्त आपल्याला एवढंच सांगणार आहे की आपण ज्या विश्वासानं भारतीय जनता पक्षासोबत येण्याचा निर्णय घेतला आहे, ज्या विश्वासानं आपण आमच्यावर विश्वास टाकलाय, त्या विश्वासाला भारतीय जनता पक्ष तडा जाऊ देणार नाही. आणि खास करून मी आपल्याला शब्द देतोय, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत पिसाळ कुटुंबाच्या प्रवेशासंदर्भात अनेकदा माझी चर्चा झालेली आहे. आणि ती चर्चा होत असताना या कुटुंबाच्या पाठीशी आपण ताकदीने राहिलं पाहिजे, त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या विचारात आलं पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सातत्यानं मांडली. आणि हे आमची जेव्हा जेव्हा चर्चा झाली तेव्हा तेव्हा मी शशिकांत दादाला सांगत होतो की माझी साहेबांची चर्चा झाली, आपल्याला यायचंय. पण दादा सहजासहजी लवकर हलत नाही, हल्ला तर थांबत नाही. आता मी म्हणत होतो प्रवेश करायचं तेव्हा दादा म्हणे थांबा की जरा. आणि आता मी म्हणत होतो थांबा की दादा जरा, दादा म्हणजे नाही आता आवरा लवकर. त्यामुळं आता ही प्रक्रिया पुढे घेऊन गेलो आपण. त्यामुळे आज आपण देशामध्ये बघतोय, दिल्लीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार, सलग 3 वेळा मोदीजी या देशाचे पंतप्रधान झाले. आणि राज्यामध्ये आपण पाहतोय भारतीय जनता पक्षाची लाट 2014 सालापासून आपण सातत्याने पाहतोय. 2014 साली पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाची सत्ता महाराष्ट्रात आली. 5 वर्ष देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये आपण बघितलं प्रचंड मोठं विकासाचं काम झालं, गावखेडी सुधारण्याचं काम झालं, शहराचा विकास वेगाने झाला, सामान्य माणसाला बळ देण्याचं काम झालं.
आणि आपण बघता बघता 2019 साली पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सरकार या राज्यामध्ये आलं आणि या राज्यामध्ये आलेल्या सरकारला बहुमताला दृष्ट लावण्याचं काम आपण सगळ्यांनी पाहिलं की आदरणीय बाळासाहेब ठाकरेंचे वारस असणाऱ्या उद्धव ठाकरेंनी केलं. आणि जेव्हा जनाधाराचा अनादर केला जातो तेव्हा काय होतं याचं मूर्तिमंत उदाहरण आज आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. एका बाजूला भारतीय जनता पक्ष वेगानं पुढे जात असताना एक अनैसर्गिक अशी आघाडी केली आणि त्यातून आपण बघितलं की 2.5 वर्ष भारतीय जनता पक्षाला सत्तेतनं बाहेर राहायला लागलं. पुन्हा 2.5 वर्षांनी सत्तेमध्ये बदल झाला. प्रचंड मोठं काम पुन्हा 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये उभं राहिलं आणि या राज्याचे मुख्यमंत्री तेव्हाचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला. कार्यकर्ता पुन्हा ताकदीनं बांधला आणि पुन्हा 2024ला विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं गेलो आणि या राज्यामध्ये ना भूतो ना भविष्यती अशा पद्धतीचं बहुमत यावेळी आपल्याला मिळालं आणि पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब झाले. आपण बघतोय येणारी प्रत्येक निवडणूक भारतीय जनता पक्ष ताकदीनं लढतोय आणि तेवढ्याच ताकदीनं या देशातली राज्यातली जनता भारतीय जनता पक्षासोबत राहते. आजपर्यंत आपण बघितलं अनेक लोकांना निवडून दिलं पण निवडून दिल्यानंतर अपेक्षित असणाऱ्या विकासाचं काम अपेक्षित असणाऱ्या पाणी योजना असतील दुष्काळी भागातलं काम असेल हे काम झालं नाही. फक्त आपण त्या विचाराच्या पाठीशी उभं राहायचं म्हणून आपण उभं राहिलो आणि सातत्यानं मी सांगत आलो. आता इथं बसलेल्या अनेकांना वाईटही वाटेल खरं पण माझा सवाल पहिल्यापासून आजपर्यंत होता की या जिल्ह्यानं माननीय शरद पवार साहेबांना प्रचंड प्रेम दिलं. त्यांच्या पाठीशी हा जिल्हा सातत्यानं उभा राहिला. ते काँग्रेसमध्ये असतील तेव्हा उभा राहिला. ते राष्ट्रवादी म्हणून पक्ष काढला तेव्हा उभा राहिला. तेव्हा यस काँग्रेस कुठली काढली होती तेव्हा उभा राहिला. आणि सातत्याने या जिल्ह्यानं पैकीच्या पैकी आमदार पैकीच्या पैकी खासदार जिल्हा परिषद जिल्हा बँक सगळ्या संस्था शरद पवार साहेबांच्या विचाराचा देण्याचा प्रयत्न केला. पण आपण बघितलं त्या मोबदल्यात आमच्या जिल्ह्याला काय मिळालं. त्या मोबदल्यात आमच्या जिल्ह्याला काय मिळालं हे सातत्यानं आपण विचारतो. आजपर्यंत कुणालाही सांगता आलं नाही. आजपर्यंत असा एक राष्ट्रवादीचा नेता मला भेटला नाही की तो